नमस्कार, कुकिंग मराठी तडका या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे। आज मी परत एकदा तुमच्यासोबत एक नवीन रेसिपी शेअर करते। तर आपण हे अर्धा किलो तांदूळ घेतलेले आहेत। जिरा राईसचे तांदूळ आहेत। त्याला स्वच्छ 2 पाण्याने धुवून आपण ठेवून देणार आहे। आपण आज व्हेज पुलाव आणि वांग्या बटाट्याची भाजी एक वेगळ्या पद्धतीने करणार आहे। रात्रीचा जेवणाचा बेत आहे आपला। तर आता सगळ्यात अगोदर मी हे तांदूळ धुवून घेते। तर हे तांदूळ आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत। तर आता फोडणी देऊ आपण। फोडणी देईपर्यंत आपला 10-15 मिनिट हा तांदूळ भिजतो पण आणि छान भात एकदम आपला लवकर शिजला जातो। तर एका पातेल्यामध्ये करणार आहे। तर पातेलं ठेवलेलं आहे आणि याच्यामध्ये 4 पळी मी तेल टाकलेलं आहे। आता तेल छान गरम झाल्यानंतर आपण याच्यामध्ये तेजपत्ता टाकणार आहे। तेजपत्ता टाकल्यानंतर हे थोडेसे खडे मसाले आहेत, लवंग, मिरे, वेलची आणि दालचिनीचे तुकडा। तर हे सगळं आपण याच्यामध्ये टाकू आणि चांगलं तळून झाल्यानंतर आपण याच्यात कांदा टाकणार आहे। एक मोठा कांदा घेतलेला आहे उभा चिरून, तो टाकून घेऊ। यानंतर कांदा टाकल्यानंतर आपण थोडेसे जिरे म्हणजे उंची शहाजिरा टाकणार आहे, पाव चमचा टाकणार आहे। अगोदर टाकलं तर लगेच करपले जातात, त्याच्यामुळे आपण कांदा टाकल्यानंतर टाकायचा आहे। तर याला छान सोनेरी कलरवर आपण परतून घेणार आहे त्या कांद्याला। कांदा आपला कलर बदललेला आहे। तर या वेळेला आपण आता याच्यामध्ये हिरवी मिरची टाकणार आहे। 5 हिरव्या मिरच्या आहेत, तुकडे करून घेतलेले आहेत, ते टाकून घेऊ आपण। याच्यानंतर पुदिना घेतलेला आहे आपण, फ्रेश पुदिना पण आपण याच्यामध्ये छान तळून घ्यायचा। यानंतर कोबी टाकणार आहे आपण, फ्लावर, फुलकोबी। तुमच्याकडे ज्या भाज्या उपलब्ध असतील त्या टाकू शकता तुम्ही। गाजर, शिमला मिरची, त्या जरी भाज्या घेतल्या तरी चालतील। तर आता याच्यामध्ये आपल्याला परत पत्ताकोबी टाकायची आहे। यानंतर आपण पत्ताकोबी टाकू। पूर्ण सगळ्या भाज्या मी एक वाटी घेतलेल्या आहेत, कारण व्हेज पुलाव आहे त्याच्यामुळे। आता याच्यानंतर टोमॅटो जातील याच्यात, 1 वाटी पूर्ण टोमॅटो आहे। तुम्ही गाजर, बीट, शिमला मिरची किंवा वांगे वगैरे काय कोणतीही भाजी जे तुमच्याकडे असेल ते टाकून घ्या, आवडत असतील ते। बटाटे पण टाकू शकता। छान परतून घ्यायचं आहे आपल्याला। आता आपण याच्यामध्ये 2 मिनिट परतून घेतल्यानंतर आल्या लसणाची पेस्ट टाकणार आहे आणि याच्यानंतर ते टाकणार आल्या लसणाची पेस्ट टाकू आपण आणि बिर्याणी मसाला घेतलेला आहे 1.5 चमचा, तो पण टाकू आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला याला। मीठ टाकून घेऊ थोडंसं। मीठ टाकू आपण चवीप्रमाणे, 1.5 चमचा मीठ टाकलेलं आहे, म्हणजे भाज्या पण आपल्या नरम होतात लगेच। मस्त सुगंध सुटला एकदम छान, आपला व्हेज पुलाव तयार होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि सोबत एक मस्त झणझणीत अशी वांग्या बटाट्याची भाजी पण करणार आहे। तर आपण आता याच्यामध्ये पाणी सोडून घेऊ। तर आपल्याला तांदूळ शिजतील। आता तुमच्या तांदळाच्या अंदाजानुसार कमी जास्त पाणी होऊ शकतं, त्याच्या अंदाजानुसार तुम्ही पाणी टाका। मी 4 वाटी तांदूळ घेतलेले आहेत, तर 8 वाटी मी पाणी टाकलेलं आहे, दुप्पट टाकलेलं आहे। कोणत्या तांदळाला कमी जास्त लागू शकतं। आता वरतून थोडीशी कोथिंबीर टाकली आहे मी आणि आपल्याला एकदम दणकून उकळी येऊ द्यायची त्या पाण्याला, त्यासाठी आपण झाकून ठेवणार आहेत। बघा पाण्याला एकदम छान उकळी आलेली आहे। तर या वेळेला आता आपण याच्यामध्ये तांदूळ टाकून देऊ, पण एकदम अशी दणकून उकळी आली पाहिजे।
तांदूळ टाकून पूर्ण ढवळून घेणार आहेत आपण. आणि आता छान आता याला उकळी येऊन शिजू द्यायचं आहे आपल्याला. एक 10 मिनिट आपल्याला शिजू द्यायचं आहे. आणि ज्यावेळेस आपल्या भातामधलं थोडंसं पाणी असं बुडबुडे यायला लागले आणि थोडं पाणी आटत आले, त्यावेळेला आपल्याला एकदम गॅस मंद ठेवायचा आहे आणि झाकून ठेवायचं आहे परत 10 मिनिट. मग आपला राईस तयार होतो, व्हेज पुलाव. हे बघा आता पाणी आपलं आटत आलेलं आहे. तर या वेळेला आपल्याला एक वेळेस पूर्ण हे जे आपले जिन्नसमध्ये टाकलेलं साहित्य आहे ते सगळं एकजीव करायचं आहे हलवून. आणि गॅस एकदम स्लो करायचा आहे आणि स्लो करून आपल्याला 10 मिनिट गच्च झाकण ठेवून ठेवायचं आहे. 10 मिनिटानंतर बघू आपण. तोपर्यंत वांग्याची भाजी, वांग बटाट्याची भाजी करून घेऊ. तर भाजीसाठी आपण हे पातेलं ठेवलेलं आहे. तर याच्यामध्ये 2 चमचे तेल टाकलेलं आहे आपण. यानंतर तेल छान गरम झाल्यानंतर आपल्याला मोहरी टाकायची आहे. 1/2 चमचा मोहरी टाकू. नंतर जिरं टाकायचं आहे. त्यानंतर हिंग टाकायचं. जिरे आणि मोहरी छान फुलल्यानंतर आपण एक कांदा कापून घेतलेला आहे, तो टाकून घेऊ. दोन मिनिट कांदा परतल्यानंतर आपण कढीपत्ता टाकणार आहे. फ्रेश पानं आहेत कढीपत्त्याचे. अगोदर टाकल्यानंतर कढीपत्ता करपून जातो, त्याच्यामुळे म्हणावी तशी त्याची टेस्ट उतरत नाही. त्यामुळे आपण कांद्याच्या नंतर कढीपत्ता टाकलेला आहे. त्याला परत आणखी 1 मिनिटभर आपण परतून घेऊ. कांद्याला छान सुगंध सुटला पाहिजे. तर कांद्याने आता कलर आपला छान बदलला आहे. आपल्याला काही जास्त याला तळून घ्यायचा नाही. थोडंसं अर्धाच कांदा हे करायचं आहे, तळून घ्यायचा आहे. याच्यानंतर आपल्याला अर्धा चमचा आलं आणि लसणाची पेस्ट आहे. फ्रेश आल्या लसणाची पेस्ट वापरायची कधी पण. रेडीमेड किंवा वाटून ठेवलेली वापरायची नाही. कारण तुम्ही बघा, ताजं कोणताही मसाला वापरल्यानंतर त्याची चवच वेगळी लागते. त्याला पण आपल्याला छान परतून घ्यायचं आहे. आणि यानंतर टोमॅटो टाकून घेऊ आपण. गावरान एक मोठा टोमॅटो आहे. मिक्स करायचं छान. आता याच्यामध्ये आपण काही सुके मसाले टाकणार आहे. तर सुक्या मसाल्यामध्ये हे आपण काळं तिखट घेतलेलं आहे, म्हणजे कांदा लसूण मसाला असला तरी चालेल. हा 1.5 चमचा आहे. अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर आहे. नंतर जिरे पावडर अर्धा चमचा आहे. धने पावडर 1 चमचा आहे. आणि 1/2 चमचा हळद आहे. हे सगळे मसाले आपण आता टाकून घेऊ. टाकून घेतले सगळे मसाले आणि छान मिक्स करायचं. आणि टोमॅटो नरम होण्यासाठी आपल्याला मीठ टाकायचं आहे चवीनुसार. चवीनुसार मीठ टाकू आपण. अर्धा चमचा मीठ टाकले. आणि गॅस आपल्याला एकदम बंद करायचा, हे मंद करायचा आहे, म्हणजे हे मसाले आपले जळणार नाहीत. आणि झाकून आपल्याला 2 ते 3 मिनिट आपल्याला छान याला शिजू द्यायचं आहे, म्हणजे तेल छान सुटलं जाईल याला. फोडणी देईपर्यंत बघा 10 मिनिट झालेला आहे. तर छान आपला एकदम राईस तयार झालेला आहे. तर आपण आता या वेळेला याच्यामध्ये थोडासा फूड कलर टाकू. आणि झाकून ठेवायचं आणि गॅस बंद करायचा आहे आपल्याला. आता हे बघा, बटाटे मी साल काढून पाण्यामध्ये ठेवलेले आहेत. अशा मोठ्या मोठ्या फोडी केलेल्या आहेत. तर हे पाण्यामध्ये ठेवलेले आहेत. आणि हे वांगे वेगळीकडेच ठेवलेले आहेत. तर सगळ्यात अगोदर आपण आता बटाटे टाकून घेणार आहेत. तर छान नरम झालेलं आहे आपलं हे साहित्य पूर्ण. त्याच्यामध्ये बटाटे टाकून घेऊ. अगोदर आपल्याला बटाटे शिजू द्यायचे.
एक 50% बटाटे शिजल्यानंतरच आपल्याला नंतर वांग्याच्या फोडी टाकायच्या, नाहीतर एकदम गिचगुड झाल्यासारखा होतो वांग्याचा, कारण वांगे लवकर शिजले जातात आणि बटाटे शिजत नाहीत. त्याच्यामुळे अगोदर कधी पण बटाटे शिजवून घ्यायचे. वांग्या बटाट्याची भाजी करताना कधी पण ही ट्रिक लक्षात ठेवायची. छान मिक्स करून घेते याला आणि छान मिक्स केल्यानंतर आपल्याला जशी पातळ घट्ट या प्रमाणात करायची त्या प्रमाणात आपल्याला पाणी सोडायचं आहे, कारण भाजी शिजायची आहे आपल्याला. त्यामुळे आपल्याला 1 ते 1.5 ग्लास आता पाणी टाकलेलं आहे मी आणि छान ढवळून घ्यायचं आहे आपल्याला. आणि मंद गॅसवर एक 10 मिनिट शिजू देते मी. दहा मिनिट झालेला आहे. आपले बटाटे थोडेसे शिजत आलेले आहेत अर्धे. आता या वेळेला आपण आता याच्यात वांग्याच्या फोडी टाकून देणार आहे. आता एकदम बरोबर शिजलं जातं, म्हणजे सारखंच वांगा आणि बटाटा सारखंच शिजतं. त्याच्यामुळे वांगे थोडेसे शेवटी टाकायचे आणि परत आपल्याला ह्याला अजून 5 मिनिट शिजू द्यायचं. पाच मिनिट झालेला आहे. तर आपले आता वांगे आणि बटाटे छान शिजलेले आहेत. तर आपल्याला आणखी आता 2 मिनिट शिजू द्यायचे, पण त्याच्या अगोदर आपण शेंगदाण्याचं कूट टाकणार आहे. कधीही भाजी शिजत आल्यानंतर शेंगदाण्याचं कूट टाकायचं, म्हणजे आपल्या भाजीला तेल पण राहतं आणि दाटसरपणा पण वाढतो, नाहीतर एकदम असं चिखल झाल्यासारखा होतो. त्यामुळे शेंगदाण्याचं कूट टाकले 2.5 चमचे. आणि आता आपण शेंगदाण्याचं कूट टाकल्यानंतर आणखी 2 मिनिट शिजू देणार आहे, म्हणजे ही पूर्ण आपली भाजी जी आहे ती पूर्ण मिळून येईल आपली भाजी, त्यासाठी. तर 2 मिनिट झालेला आहे. भाजी पण आपली छान अशी दाटसर झालेली आहे आता. तर आपण कोथिंबीर टाकून घेऊया याच्यामध्ये आणि गॅस बंद करून घेऊ. थोडी थंड झाल्यावर आणखी घट्ट होते ही, नाहीतर निवळच एकदमच चक्क पाणी आटवल्यानंतर आणखी जास्तच ही होती भाजी घट्ट एकदम, आणि ती नाही एवढी खायला एकदम सुकी सुकी चांगली लागत नाही. त्याच्यामुळं थोडासा एवढा रस्सा आपण ठेवला की जेवण करीपर्यंत वगैरे 1 तासभर आपली भाजी छान राहते. त्यामुळे थोडंसं ठेवायचं आहे आपल्याला रस्सा. तर मी आता तुम्हाला एक ताटामध्ये करून दाखवते, 1 प्लेट. तर इकडे आपला व्हेज पुलाव पण तयार झालेला आहे. तर आपण आता कोथिंबीर टाकून घेऊ आणि छान मिक्स करते. एका साईडकडून आपल्याला मिक्स करून दाखवते तुम्हाला. बघा किती अगदी सुट्टा सुट्टा झालेला आहे भात. तर छान मिक्स करते आणि प्लेट करते तुम्हाला. तर मंडळी, हे अशा पद्धतीनं आपला हा मस्तपैकी असा चमचमीत व्हेज पुलाव तयार झालेला आहे. आणि त्याच पद्धतीनं झणझणीत अशी वांग्या बटाट्याची भाजी आहे. सोबत मस्त तोंडी लावायला लोणचं आहे, कांदा आहे की नाही, एकदम भन्नाट भेट. तर कसा वाटलं तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ, नक्की मला कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि हो, बेल आयकॉन पण दाबा, म्हणजे माझे दररोज रेसिपीचे असेच आपले साधे, सिंपल आणि एकदम कुणालाही करता येतील असे व्हिडिओज तुमच्यापर्यंत सगळ्यात अगोदर पोहोचतील. तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.